पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. पुत्रदा एकादशीच्या व्रतासारखे दुसरे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने माणूस तपस्वी, विद्वान आणि श्रीमंत होतो. भद्रावती नावाच्या नगरात सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याला अपत्य नव्हते. त्यांच्या पत्नीचे नाव शैव्या होते. तिन्ही पुत्रिक असल्यामुळे सतत काळजीत असायची. राजाचे पूर्वजही रडत पिंड घेऊन जायचे आणि यानंतर पिंड कोण देणार असा प्रश्न पडत असे. राजा आपला भाऊ, नातेवाईक, संपत्ती, हत्ती, घोडे, राज्य आणि मंत्री यापैकी कोणावरही समाधानी नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी पिंडदान कोण करणार याचा विचार तो नेहमी करत असे. पुत्राशिवाय मी माझ्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडणार? ज्या घरात मुलगा नाही तिथे नेहमी अंधार असतो. त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच या जन्मी पुत्र, संपत्ती इत्यादी प्राप्त होतात. राजा रात्रंदिवस असाच चिंतित राहत होता. अचानक राजाने आपल्या देहाचा त्याग करण्याचा निश्चय घेतला. पण आत्महत्या हे महापाप मानून त्याने तसे केले नाही. असा विचार करून एके दिवशी राजा घोड्यावर बसला आणि जंगलात जाऊन पक्षी आणि झाडे पाहू लागला. त्याने पाहिले की हरिण, वाघ, वराह, सिंह, माकड, साप इत्यादी सर्व जंगलात फिरत आहेत. हत्ती त्याच्या मुलांमध्ये आणि मादी हत्तींमध्ये फिरत आहेत. या जंगलात काही ठिकाणी कोल्हे त्यांच्या कर्कश आवाज करत आहेत, तर काही ठिकाणी घुबड आवाज काढत आहेत. जंगलातील दृश्य बघून राजा विचार करू लागला. अर्धा दिवस असाच गेला. तो विचार करू लागला की मी अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना रुचकर भोजनाने तृप्त केले, तरीही मी दुःखी आहे. तहान लागल्याने राजा अतिशय दुःखी झाला आणि पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला. राजाला थोड्या अंतरावर एक तलाव दिसला. त्या सरोवरात कमळ फुलले होते आणि क्रेन, हंस, मगरी इत्यादी फिरत होते. त्या तलावाभोवती ऋषीमुनींचे आश्रम बांधले होते. त्याच वेळी राजाचे उजवे अंग थरथरू लागले. राजाने हा शुभ शकुन मानून ऋषीमुनींना नमस्कार करून घोड्यावरून खाली बसला. राजाला पाहून ऋषी म्हणाले, हे राजा, आम्ही तुमच्यावर खूप आनंदी आहोत. तुला काय हवे ते सांग. राजाने विचारले की महाराज, तुम्ही कोण आहात आणि इथे का आला आहात? ऋषी म्हणू लागले की हे राजा, ज्याने मुलांना जन्म दिला त्याची आज पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव आहोत आणि या तलावात स्नान करायला आलो आहोत. हे ऐकून राजा म्हणाला, महाराज, मला ही संतती नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या. ऋषी म्हणाले, हे राजा, आज पुत्रदा एकादशी आहे. तुम्ही हे व्रत अवश्य पाळावे. देवाच्या कृपेने तुमच्या घरी नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. ऋषींचे म्हणणे ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला ते व्रत सोडले. यानंतर ऋषींना नमस्कार करून ते राजवाड्यात परतले. 9 महिन्यानंतर राजाला मुलगा झाला. तो राजकुमार खूप शूर, यशस्वी आणि लोकांचा रक्षक बनला. श्रीकृष्ण म्हणाले की हे राजा, पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करावे. जो व्यक्ती हे व्रत करतो त्याला स्वर्ग प्राप्त होते. तर भक्तगणांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.